विषय गणित इयत्ता 7वी पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. मुलांनो, मागील तासिकेत आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करतात ते पाहिले. आज आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार कसा करतात हे पाहणार आहोत. एका धनपूर्णांकाला दुसऱ्या धनपूर्णांकाने भागण्याची क्रिया आपल्याला माहीत आहे. असा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक असतो हेही आपल्याला माहीत आहे. आता आपण भागाकाराचे एक उदाहरण पाहूया. जसे की 6/2 बरोबर 6/2 बरोबर 3. याचाच अर्थ असा की 6ला 2ने भागले असता 3 ही संख्या येते, म्हणजेच 3 हा पूर्णांक आहे. आता आपण अजून एक उदाहरण पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भागाकाराने येणारे उत्तर हे अपूर्णांक सुद्धा असू शकते. त्यासाठी उदाहरण पहा. 5/3 बरोबर 5/3 म्हणजेच 5ला 3ने भागले असता येणारे उत्तर हे असे असते 1.2/3 किंवा आपण असेही म्हणू शकतो 1+2/3. मुलांनो, मागील वर्षी तुम्ही संख्या रेषा शिकला आहात. त्यात तुम्हाला माहीत आहे की शून्याच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात व शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात. ऋणसंख्या ह्या डावीकडे कमी कमी होत जातात, तर धनसंख्या या उजवीकडे वाढत जाणाऱ्या असतात. आता आपण संख्या रेषेवर ऋण पूर्णांकांचे भाग कसे दाखवतात ते पाहणार आहोत. आता ही संख्या रेषा पहा आणि तिचे निरीक्षण करा. या संख्या रेषेवर आपल्याला ऋण 3/2 हा अपूर्णांक कसा दाखवायचा हे आता आपण पाहूया. या अपूर्णांकाच्या छेदी 2 आहेत, म्हणून आपण प्रत्येक एककाचे 2 भाग करणार आहोत. या पद्धतीने आपण प्रत्येक एककाचे 2 भाग केले आहेत. शून्याच्या डावीकडे असणारा तिसरा भाग हेच ऋण 3/2 हा अपूर्णांक आपण दाखवू शकतो. आता याच पद्धतीने आपण संख्या रेषेच्या उजवीकडे 3/2 हा अपूर्णांक दाखवू शकतो. अशा पद्धतीने आपण इतरही अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवू शकतो. ऋण 1/2, 1/2 तसेच 3/2 व ऋण 3/2. त्याचप्रमाणे 5/2 व ऋण 5/2, 4/3 व ऋण 4/3 या विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत. बरं का मुलांनो, विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असेही म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता आपण धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे हे समजून घेऊया. ऋण 1 गुणिले ऋण 1 बरोबर धन 1 हे आपण पाहिले. या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना ऋण 1ने भागले तर ऋण 1 बरोबर 1/1 हे समीकरण आपल्याला मिळते. म्हणून 1/1 हा भागाकार म्हणजे ऋण 1 आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. 7/2 बरोबर 7 गुणिले 1 छेदी ऋण 1 गुणिले 2. येथे आपण अंशाला धन 7 येण्यासाठी धन 1ने गुणले, तर छेदी ऋण 2 येण्यासाठी ऋण 1ने गुणले, हे लक्षात घ्या. यापुढे पहा. 7 गुणिले 1/1 गुणिले 1/2 बरोबर 7/1 गुणिले ऋण 1 गुणिले 1/2 बरोबर 7 गुणिले ऋण 1/2 बरोबर ऋण 7/2 हे याचं उत्तर आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. आताच आपण धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे याचे उदाहरण समजून घेतले. आता आपण पुढे पाहणार आहोत ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. पुढचे उदाहरण पहा. ऋण 13/2 बरोबर ऋण 1 गुणिले 13 छेदी ऋण 1 गुणिले 2. इथे आपण ऋण 13 येण्यासाठी ऋण 1ने गुणले, तसेच ऋण 2 येण्यासाठी ऋण 1ने गुणले. यापुढे पहा. ऋण 1 छेदी ऋण 1 गुणिले 13 गुणिले 1/2 बरोबर ऋण 1 गुणिले
ऋण 1/1 गुणिले 13/2 बरोबर 1 × 13/2. याचं उत्तर आहे 13/2. मुलांनो, आत्ताच आपण धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे व ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे याची उदाहरणे समजून घेतली. याचप्रमाणे आता तुम्ही ऋण 25/ऋण4 म्हणजेच 25/4 व ऋण 18/2 बरोबर 18/2 म्हणजेच 9 हे आता तुमच्या लक्षात आले असेल. यासारखी अनेक उदाहरणे तुम्ही पडताळून पहा. यावरून आपल्याला ऋण पूर्णांकांचा भागाकार समजतो. एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावा हा संकेत आहे. म्हणून 7/2 बरोबर ऋण 7/2 तसेच ऋण 11/3 बरोबर 11/3 असेही लिहितात. मुलांनो, याआधी आपण पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराचे नियम शिकलो आहोत. आता आपण पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम कोणते आहेत ते पाहूया. 2 धन पूर्णांक संख्यांचा भागाकार धन पूर्णांक संख्या येते. तसेच 2 ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धन संख्या येते. त्याचप्रमाणे धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येते. हे लक्षात ठेवा. मुलांनो, आता तुमच्या लक्षात आले असतील पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम. हे नियम तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर आता आपण एक मजेशीर उदाहरण सोडवूया. तुम्हाला समोर एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे दिसत आहेत. तुम्ही काय करायचं मुलांनो, तर तुम्ही त्यातील कोणत्याही 4 जोड्या घ्यायच्या आणि त्यातील संख्यांचे गुणाकार करायचे. तसेच कुठल्याही पुन्हा 4 जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करायचा. जमेल ना तुम्हाला? बघा बरं जमते का? तसेच सराव संच 9 मधील दिलेली उदाहरणे सोडवा.